माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी. हे रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली. जननी सेवा संस्थेचे संस्थापक असे महाराष्ट्र राज्य जिजाऊ कार्यकारी संपादक आणि माऊली माझा चॅनलचा संस्थापक आपल्यापुढे एक व्हिडिओ असा सादर करतो. ह्या देशासाठी अनमोल न्यायालय काढलेली आहेत. आता फक्त एकच माहिती आयुक्तालयाचं मी फक्त नाव घेतो. महाराष्ट्रामध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 दाखल केला तर त्याला दाखल का करतो म्हणून व्हाय म्हणण्याचा अधिकार नाही कोणाला, कोणत्याही अधिकाऱ्याला नाही. आणि असं माहिती अधिकारामध्ये हे केलेलं आहे, लिहिलेलं आहे. कायदा वाचून कायद्याच्या अनुषंगानेच हा ध्येय आपल्या महाराष्ट्राला कळू इच्छितो. 30 दिवसामध्ये त्यांनी कलम 7च्या 8 माहिती दिली नाही, पत्र पाठवलं नाही. 1901 आणि प्रथम अपील दाखल केला तर 45 सुनावणी सूचना नाही लावली, किंवा माहिती नसेल दिलं आणि दिले असतील ते चणे बांधाचे कागद, ते काही कामात येत नाही आणि अटेस्टेड करूनच ते दिलेले असतील तर हे द्वितीय अपीलामध्ये जातात. आणि द्वितीय अपीलमध्ये काय होतं हे आपल्या निदर्शनास आणून देतो. शेकडो अपील चालू, शेकडो अपीलार्थी हजर असताना देखील त्याला सांगत ठीक आहे हरकत झाली, तारीख कागद मिळाले नाही मिळाले, एक चणे बांधाचे कागद ते कोणती ती चिटुकरी देतात. आणि माहिती आयुक्त हे मी नाशिकला चालवले 17 ॲट ए टाईम अपील, औरंगाबाद, संभाजीनगर आताचं इथे सुद्धा ॲट ए टाईम 52 अपील चालवले. कोकण भवनला 76 अनेक प्रकारेची शेकडो अपील मी चालवले. सांगण्यात तात्पर्य असं ते फक्त यांच्या गटामध्ये असणारे जे अधिकारी आहेत आणि तिथेही बसलेला जे आयुक्त जे साहेब आहेत ते पण अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केलेली असते. परंतु माझ्या माहितीप्रमाणे पूर्णपणे ज्ञान न नसणाऱ्या म्हणजे तिथं कलम 15च्या 5 आणि 12नुसार 12च्या 5 आणि 3नुसार अनेक माहिती असणारे आयुक्त तिथं बसवले पाहिजेत. तेच त्या अधिकाऱ्याने विचारत हे कसं काय, अरे हे कसं काय, म्हणजे तुम्हाला कायसाठी बसवलं तशी. आणि आमच्यामध्ये कारण ते आम्ही त्याच्या विरोधक असतो, कारण त्यांचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढत असतो. तर राज्यामध्ये आवर्जून सांगतो, राष्ट्रपती साहेब लक्ष टाका, राज्यपाल साहेब, महाराष्ट्र राज्याचे भारत सरकारचे राज्यपाल साहेब, राष्ट्रपती साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री साहेब, विरोधी पक्षनेते लक्ष टाका. आणि शासकीय आपणापुढं सामान्य प्रशासन लक्ष टाका. सांगण्यात तात्पर्य असं, कारण माहिती अधिकार हा देशासाठी एक अवमोल कायदा आहे आणि तो भ्रष्टाचार, करोड रुपये कोणी खाल्ले, कसे खाल्ले हे दाखवणारा कायदा आहे. तर ह्यो विसंगीत होत चाललेला आहे. हे अधिकारी आणि मुख्य ते आयुक्त बसलेले जे आहेत महाराष्ट्र राज्याचे, हे त्याला महाराष्ट्र राज्याचे खंडित करीत चाललेले आहे. आमच्यासारखा माहिती अधिकार अपील, प्रथम अपील, द्वितीय अपील दाखल करण्याला आजपर्यंत शेकडोनी वाटेल तेवढे पैसे घालवले. एकही रुपयाचा मला कलम 19च्या 8 आणि 1 रुपया भरपाई दिले. का? कारण मी अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार, कोट्यवधी रुपयाचे भ्रष्टाचार मी आणून दिले नाही. आणि हे म्हणजे आज करोड रुपयाचे न्यायालय तिथं उभी करून देखील आज तिथंशी कामगार असून आज शेकडो अपील फक्त आला का 2 मिनिटात फेकून देता आयुक्त. मी यांच्यावरती पण तक्रारी दाखल केल्या. हो, यांच्यावरती नाशिकवाल्यांची तक्रार दाखल केल्या, औरंगाबादवाल्यांची तक्रार दाखल केल्या. तुम्हाला सांगतो पुण्यावाल्या, मी माझ्या काचुरीमध्ये मिळालेल्या माणसावरती मी दया करत नाही, मी तक्रार दाखल करतो. तर मी विनंती अशी करतो का राज्यामधले माहिती आयुक्त हे अपीलार्थी जो समाजाच्यासाठी न्याय हक्क मागतो, देशासाठी न्याय हक्क मागतो, ते दस्त मिळण्यासाठी न्याय हक्क मागतो, त्यांना ते मिळत नाहीत. हे पूर्ण सत्य आहे. आणि अधिकारी आणि आयुक्त याचे उपसचिव
कक्ष अधिकारी आणि तिथं असणारे हे सगळे एकामाका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राज्य करू पाहत आहेत. आणि आमच्यासारखा सर्वसामान्य मग आमच्या पोटातलं काढून आम्ही समाजासाठी देशासाठी करतो ना, ते आम्हाला हे म्हणजे तुच्छ समजतात. कोण? आयुक्त. आणि आयुक्त हे जे महाराष्ट्र राज्याचे बसलेले आहेत ते आमच्यासारख्या अपिलार्थीसाठी बरं. आम्हीच फक्त तुमच्या पुढं न्याय हक्क मागण्यासाठी यांना उभे करू शकतो, अधिकाऱ्यावर करत नाही. आणि म्हणून विनंती अशी करतो का भारत सरकार आणि राज्य सरकार, का राष्ट्रपती साहेब, राज्यपाल साहेब, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि शासकीय प्रशासक भवन, प्रशासकीय अधिकारी यांनी लक्ष टाकावं. सामान्य प्रशासन हे चाललं आहे, हे चुकीचं चाललं आहे. जर तुम्ही तो खंडित केला, एवढा मोठा अण्णा हजारे साहेबांनी कायदा बनवला आणि तो तुम्ही खंडित केला, याचा अर्थ तुम्ही स्वार्थपणा करू लागलेले आहेत. आणि हे राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. जे मंत्री महोदय जे आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे का हा खंडित होता कामा नये कायदा. झाले आमचे दुश्मन, आम्ही त्यांचे दुश्मन, हरकत नाही, काय फरक पडत नाही. आजही 1 रुपया प्राप्त 19च्या 8 आणि मला दिलेलं नाही कोणत्याही. अख्ख्या सगळ्या राज्यामध्ये सगळे मी माहिती अधिकार चालवले, द्वितीय अपील चालवले, तक्रारी चालवल्या. अहो कोट्यवधी रुपयाचे भ्रष्टाचार आज माझं चॅलेंज आहे. मी माझे सगळे शेकडो अपील सामने करतो. 99% लोकांना शास्ती लागत. काय? आला कागद दिली माहिती दिला फेकून, आला कागद दिली माहिती दिला फेकून. काय नाही, ते आपलं चिटुकली पुढं करता ऐकतोय पुढं. ओके, अरे पण त्यांनी चणे बांधाचे कागद दिलेत, काय दिलेत तपासा तुम्ही. म्हणून हा खंडित करण्याचं कार्य आज राज्य माहिती आयुक्तांकडे चालू आहे. आणि ते द्वितीय अपील 18ची तक्रार दाखल केल्यावरती ते म्हणतात जिथं अपील चालवला तिथंच दाखल करा. अरे जिथं जे 18चे अपील जे आहेत ते मुख्य माहिती आयुक्तांकडेच चालले पाहिजेत. म्हणजे मनोमनी राज्य चाललेलं आहे. आणि अपीलार्थीसाठी हल्ली त्यांनी असं काय वकील नेमण्याची तरतूद केलेले. वकील नेमण्याची तरतूद कुणालाही नाही. स्वतंत्र ते आधी माहिती आयुक्त जे बसलेले आहेत तेच वकील आहेत अपीलार्थीचे. न्याय हक्क देण्यासाठी स्पष्ट बोलतो मी, वकिलाचं नाही, हे न्याय हक्क देण्यासाठी तेच वकील आहेत अपीलार्थीचे. कारण अपीलार्थीचं कार्य हे आयुक्तांनीच सांभाळायचं असतं. कारण त्याच्याकडे बिचारा सर्वसामान्य माणूस त्याच्या कागदासाठी तिकडे गेलेला असतो. त्यांनी ते परिपूर्ण अधिकाऱ्यांना मदत करतात आणि शिस्तभंगाच्या कारवाई त्यांच्यावरती करत असल्या कारणाने आज सर्व्हिस बुकाला नोंद न करत असल्यामुळं ह्यो माहिती अधिकार नष्ट करीत चालवण्याचा प्रयत्न करा. याच्यावरती राज्य शासन आणि केंद्र शासन विनंती करतो का कोणत्याही परिस्थितीत हा माहिती अधिकार खंडित होऊन देऊ नका. जय सद्गुरू. प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका.